बाबुळगाव येथील मातोश्री नानीबाई घारपडकर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। मातोश्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव व श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कृत्रिम बुद्धिमत्तेतील बहुविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजेच AI या विषयावर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। ही परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बहुविद्याशाखीय संशोधनाकरिता राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवून आणणे व संशोधकांना शोधनिबंध सादरीकरण करण्यासाठी बहुविद्याशाखीय विचारपीठ उपलब्ध करून देण्याचा यामागचा उद्देश आहे। या परिषदेच्या उद्घाटनाकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद वारहाते हे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या प्रसंगी परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून सुधाम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव श्री कृष्णभाऊ कडू उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा विकास समितीचे अध्यक्ष जगदीश वाधवानी प्रमुख उपस्थितीत म्हणून येणार आहेत। तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी देशभरातील प्रवक्ते या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। या परिषदेकरिता प्राध्यापक व संशोधन विद्यार्थ्यांकडून एकूण 200 शोधनिबंध येणे अपेक्षित आहे। यापैकी बरेच शोधनिबंध प्राप्त झालेले आहेत। हे सर्व शोधनिबंध विद्याभारती आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित करण्यात येणार आहे। तसेच परिषदेच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात संशोधकांकडून निवडक शोधनिबंधाचे वाचन करण्यात येणार आहे। परिषदेच्या समारोपीय सत्राकरिता प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापक परिषदेचे सदस्य डॉक्टर रवींद्रजी कडू उपस्थित राहणार आहे आणि मातोश्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर भावना पिल्लई व श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर निखिलेश नालोदे असे 2 या राष्ट्रीय परिषदेचे संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। त्याचप्रमाणे प्राध्यापक अंकित चव्हाण डॉक्टर निलेश अटकर यांच्याकडे परिषदेसह सहसंयोजकाची जबाबदारी आहे। तसेच या परिषदेचे आयोजन सचिव म्हणून डॉक्टर सुनील बत्तलवार, ग्रंथपाल डॉक्टर उमेश खडसे, डॉक्टर स्मिता पाटील हे जबाबदारी सांभाळणार आहेत। राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे। या मागचा नेमका उद्देश काय आहे, कसं आपण आयोजन केलं आहे, काय प्रसिद्ध? श्री नानीबाई घारपडकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव आणि श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ यांच्या विद्यमाने संयुक्त विद्यमाने 11 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या महाविद्यालयात या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की यवतमाळ जिल्हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे। या ग्रामीण भागापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता याचं ज्ञान आहे हे सर्व समाजापर्यंत पोचावं या उद्देशाने या परिषदेचं आयोजन केलेले आहे। आणि ही बहुविद्याशाखीय परिषद आहे। बहुविद्याशाखीय याच्यासाठी की आता बौद्धिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे हे फक्त कॉम्प्युटर सायन्स या विषयापुरतीच मर्यादित नाही, तर हे आर्ट, कॉमर्स, सायन्स ह्या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा याची आवश्यकता आहे। त्यामुळे आम्ही ही मल्टी डिसिप्लिनरी